हॅलो गाईड, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मित्रांनो, आता सगळ्या नवीन क्रिएटरांना यूट्यूबने एक नवीन मेल पाठवलेला आहे आणि त्या मेल बद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही, म्हणून यूट्यूबने हा मेल सर्वांना पाठवलेला आहे। कुठला मेल पाठवलेला आहे? अॅन्युअल रिमाइंडर अबाउट यूट्यूब टर्म ऑफ सर्व्हिस, कम्युनिटी गाइडलाइन अँड प्रायव्हसी पॉलिसी। अशा प्रकारे हा यूट्यूबने सर्व नवीन क्रिएटरांना हा मेल पाठवलेला आहे आणि याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका आहेत, डाऊट आहेत। तर मित्रांनो, या ईमेल बद्दलच आज मी सर्व नवीन क्रिएटरांना याबद्दल टर्म सर्व्हिस काय आहे, कम्युनिटी गाइडलाइन काय आहे, प्रायव्हसी पॉलिसी काय आहे, या सगळ्या यूट्यूबच्या मेल बद्दल मी सगळ्यांना डिटेल माहिती आज देणार आहे। यूट्यूबच्या अशा भरपूर गाइडलाइन आहेत, परंतु त्यामधला हा मेल नवीन क्रिएटरांना यूट्यूबने पाठवलेला आहे आणि अशा या मेलचा आता अर्थ काय, नवीन क्रिएटरांना काही कळत नाही, त्यांच्या काही लक्षात येऊन नाही राहिले, म्हणून मला काही लोकांचे मेसेज आले होते, कमेंट आलेल्या होत्या, म्हणून मला वाटलं आता या मेलवर आपण एक व्हिडिओ बनवला पाहिजे। तर नवीन क्रिएटर जे आहेत, व्हिडिओ बनवताना आपला कंटेंट बनवताना व्हिडिओ जेव्हा ते अपलोड करतात, त्यांना बरेच काही यूट्यूबच्या पॉलिसी बद्दल माहिती राहत नाही आणि नंतर त्यांच्या समोर एक मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो। कसा प्रॉब्लेम निर्माण होतो की हे यूट्यूबच्या काही ज्या पॉलिसी आहेत आणि जे क्रिएटर वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करतात, थंबनेल सुद्धा वल्गर लावतात, अशा क्रिएटरांना यूट्यूब त्यांना कम्युनिटी गाइडलाइन देते आणि नवीन क्रिएटरांना त्या यूट्यूबच्या पॉलिसी बद्दल काही माहित राहत नाही, म्हणून यूट्यूब त्यांना कम्युनिटी गाइडलाइन स्ट्राइक देते आणि अशा प्रकारे स्ट्राइक दिल्याच्या नंतर मित्रांनो आपले चॅनेल यूट्यूब टर्मिनेट करत असते आणि म्हणून नवीन क्रिएटरांना यूट्यूबच्या सर्व पॉलिसी काय, यूट्यूबचे सर्व नियम काय आहेत ते माहित होण्यासाठी मित्रांनो हा मेल जो आहे यूट्यूबने सर्वांना पाठवलेला आहे। सर्व नवीन क्रिएटरांना हा मेल त्यांनी पाठवलेला आहे। तर कुठल्या क्रिएटरांना ज्यांचे 1000, 500, 1500 असे काय सबस्क्रायबर आहेत, अशा नवीन क्रिएटरांना म्हणजे ज्यांचे चॅनेल मॉनिटाईज झाले नाही, अशा क्रिएटरांना हा मेल यूट्यूबने पाठवलेला आहे। मित्रांनो, यूट्यूब 1 वर्षाच्या अगोदर असा एक मेल त्यांनी सगळ्या क्रिएटरांना, सगळ्या युट्यूबर्सना पाठवला होता, परंतु या ठिकाणी जे नवीन क्रिएटर आहेत अशा क्रिएटरांना हा मेल त्यांनी पाठवलेला आहे। तर मित्रांनो, या मेलची काय माहिती आहे ते आपण आज बघणार आहोत। तर या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी मी एक स्क्रीनशॉट लावलेला आहे आणि या ठिकाणी यूट्यूबचा लोगो आपल्याला दिसत आहे, म्हणजे हा मेल फेक नाहीये। यूट्यूबने स्वतः आपल्याला ईमेल पाठवलेला आहे, कारण या यूट्यूबच्या लोगोवरून आपल्याला कळते की यूट्यूबने हा मेल आपल्याला पाठवलेला आहे। तर मित्रांनो, या मेलमध्ये काय काय आहे, या मेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत। तुम्हाला या ठिकाणी मी वाचून दाखवतो। दिस मेल इज एन अॅन्युअल रिमाइंडर that your use of YouTube is subject to the 1 term service, 2 community guideline आणि 3 प्रायव्हसी पॉलिसी। तर मित्रांनो, अशा प्रकारे याचा अर्थ काय आहे तेच आज आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, टर्म सर्व्हिस, कम्युनिटी गाइडलाइन, प्रायव्हसी पॉलिसी काय, यूट्यूब असे म्हणते की नवीन क्रिएटरांना या सगळ्या गोष्टीची माहिती पाहिजे। यूट्यूबच्या पॉलिसी कोणकोणत्या आहेत, त्यांचे नियम काय काय आहेत, या सगळ्या गोष्टीची नवीन क्रिएटरांना माहिती पाहिजे, म्हणजेच ते कम्युनिटी गाइडलाइन स्ट्राइक पासून सेफ राहू शकतात, ते वाचू शकतात। म्हणून यूट्यूब अगोदरच नवीन क्रिएटरांना अशा प्रकारे त्यांनी मेल पाठवलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी हा जो स्क्रीनशॉट आहे हा खूप मोठा आहे आणि मी जर तो वाचून दाखवला तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून आपण याचा अर्थ काय शॉर्ट मध्ये आपण आता बघणार आहोत। तर यूट्यूबच्या अशा भरपूर गाइडलाइन आहेत मित्रांनो, त्याचे परिपूर्ण पालन करून, त्या यूट्यूब गाइडलाइनचे पॉलिसीचे पालन करूनच आपण व्हिडिओ
कॉन्टेंट बनवावा व तो अपलोड करावा। या ठिकाणी टर्म सर्व्हिस जी आहे ही गुगलची आहे, हे युट्यूबची गाईडलाईन आहे, युट्यूबची गाईडलाईन आहे। तर मित्रांनो, आपण युट्यूबचे नियम सगळे बघून लक्षात घेऊन आपण व्हिडिओ अपलोड केला पाहिजे। म्हणजे कसे व्हिडिओ अपलोड केले पाहिजे, तर मित्रांनो बरेच लोक असे वल्गर व्हिडिओ, सेक्सुअल व्हिडिओ असे आपले चित्र किंवा व्हिडिओ बनवतात। असे व्हिडिओ जर बनवले तर मित्रांनो आपल्या चॅनेलवर कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक येऊ शकते। तर त्यापासून आपण सेफ राहिलं पाहिजे, म्हणून युट्यूब आपल्याला अगोदरच सतर्क करत आहे की अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहे तुम्ही बनवू नका, जेणेकरून समाजाच्या मनावर काही वाईट परिणाम होतील। असे व्हिडिओ समाज दुखावला जाईल, अशा प्रकारचे व्हिडिओ आपण अपलोड करू नये। तर मित्रांनो, युट्यूबच्या अशा प्रायव्हसी पॉलिसीचे आपण या पॉलिसीच्या नियमाचे पालन करूनच आपण युट्यूबवर आपले व्हिडिओ अपलोड केले पाहिजे। तर दुसऱ्या या ठिकाणी काय काय दिलेले, 3-4 ठिकाणी या ठिकाणी दिलेले आहेत की 1 व्हिडिओ, 2 कमेंट, 3 लिंक, 4 थंबनेल, अशा प्रकारचे हे काही 4-5 टॉपिक्स आहेत। आपण व्हिडिओ अपलोड करताना मित्रांनो विचार करूनच व्हिडिओ आपण अपलोड केला पाहिजे, म्हणजे त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये वल्गर अशा गोष्टी कुठल्याच पाहिजेत नाहीत। अशा वल्गर गोष्टीचा आपण व्हिडिओ किंवा कॉन्टेंट आपला जर असेल तर आपल्या व्हिडिओला युट्यूब कम्युनिटी गाईडलाईन देऊ शकते, आणि कम्युनिटी गाईडलाईन जर दिली आपल्या चॅनेलला तर आपले चॅनेल टर्मिनेट होऊ शकते। दुसरा मित्रांनो, काही कमेंट, तर बरेच लोक असे काय आहेत, क्रिएटर युट्यूबर काय करतात, कमेंट एकदम वाईट कमेंट एकमेकांना टाकतात। तर मित्रांनो, युट्यूबची अशी पॉलिसी आहे की वाईट कमेंट टाकू नये, वल्गर कमेंट टाकू नये। अशा कमेंट आपण जर टाकल्या तरी सुद्धा युट्यूब आपल्याला कम्युनिटी गाईडलाईनचा स्ट्राईक देऊ शकते। त्यानंतर लिंक, आपल्या चॅनेलवर आपण डिस्क्रिप्शन मध्ये थर्ड पार्टीच्या लिंक कधीही टाकू नये की ज्या थर्ड पार्टीने युट्यूबचे काही नियमाचे पालन, कोणती जर थर्ड पार्टी असेल ती जर युट्यूबच्या नियमाचे किंवा युट्यूब पॉलिसीचे जर या नियमाचे पालन करत नसेल, अशा थर्ड पार्टीच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकू नये। जर अशा लिंक आपण टाकल्या तेव्हा सुद्धा आपल्याला कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक युट्यूब देऊ शकते। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जर युट्यूबच्या नियमाचे जर पालन केले नाही आणि आपण आपल्या मनाप्रमाणे वल्गर, सेक्सुअल किंवा वाईट वगैरे कमेंट, थर्ड पार्टीच्या लिंक आपण जर टाकल्या तर युट्यूब आपल्या चॅनेलला जर त्यांनी 3 कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक जर दिला तर आपले चॅनेल टर्मिनेट होऊ शकते। तर युट्यूबने आपण युट्यूबच्या पॉलिसीचे किंवा युट्यूबच्या नियमाचे पालन जर केले नाही आणि हे जर युट्यूबच्या लक्षात आले तर मित्रांनो, आता युट्यूब माणसं चालवत नाहीत, युट्यूबकडे AI आहे, AIचा जमाना आहे। आपण कुठल्या चुका करतो आपली सगळी माहिती युट्यूबकडे असते। तर मित्रांनो, आपण जर असे काही व्हिडिओ जर टाकले, म्हणजे युट्यूबच्या नियमाचे पालन जर केले नाही आणि आपल्या चॅनलवर 3 कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक युट्यूबने जर दिला तर आपले चॅनेल टर्मिनेट होऊ शकते। म्हणजे टर्मिनेट आपले चॅनेल झाले, आपले चॅनेल कधीच मॉनिटाईज होणार नाही। दुसरी गोष्ट या ठिकाणी, चौथी गोष्ट थंबनेल। तर या ठिकाणी थंबनेल सुद्धा आपले युट्यूब असे सांगते की एकदम नीट अँड क्लीन पाहिजे, त्यावर सेक्सुअल असे फोटो काही नको, समाजाच्या मनावर वाईट परिणाम झाला होईल असे काही थंबनेल नको। आपले थंबनेल क्लिअर पाहिजे, कोणीही तो व्हिडिओ बघू शकते, कोणीही ते थंबनेल वाचू शकते, त्यावर असे काही वल्गर फोटो आपण टाकू नये। तर मित्रांनो, या सगळ्या युट्यूबच्या गाईडलाईनचे आपण नवीन क्रिएटरांनी पालन करून, या युट्यूब पॉलिसीचे पालन करूनच आपण कॉन्टेंट बनवला पाहिजे आणि असे व्हिडिओज आपण अपलोड केले पाहिजे। नाहीतर आपल्या चॅनलवर अशा प्रकारे 3 कम्युनिटी गाईडलाईन जर स्ट्राईक आला तर आपले चॅनेल युट्यूब टर्मिनेट करू शकते। म्हणून मित्रांनो, नवीन क्रिएटरांना या सगळ्या गोष्टीपासून सावध राहण्यासाठी
आपले चॅनेल सेफ ठेवण्यासाठी यूट्यूबने अशा प्रकारे सगळ्या नवीन क्रिएटरांना हा ईमेल पाठवलेला आहे की त्यांना पॉलिसी बद्दल काही माहित राहत नाही, म्हणून त्यांना अगोदरच त्यांनी यूट्यूबने सजग राहायला सांगितलेलं आहे, हुशार राहायला सांगितलेलं आहे की तुम्ही असे जर यूट्यूबच्या पॉलिसीच्या नियमाचे उल्लंघन कराल तर तुमच्या चॅनेलवर कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आल्याशिवाय राहणार नाही आणि नंतर तुमचे चॅनेल टर्मिनेट होईल. म्हणून तुम्हाला जर आपले चॅनेल टर्मिनेट होण्यापासून वाचवायचे असेल तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी अगोदर मी ज्या सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपण विचार करूनच अपलोड केल्या पाहिजे. अशा प्रकारे यूट्यूबने हा सगळ्या नवीन क्रिएटरांना एक मेल पाठवलेला आहे. मित्रांनो, यूट्यूब आपल्या चॅनेलला सेक्युलर करण्यासाठी, आपल्या चॅनेलला सेफ ठेवण्यासाठी अगोदरच आपल्याला ह्या यूट्यूबच्या पॉलिसी बद्दल, आपल्याला या गाईडलाईन बद्दल अगोदरच सांगत असते. मला आशा आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या सर्वांच्या लक्षात आल्या असतील आणि अजूनही जर कोणाची काही शंका असेल, काही डाऊट असेल तर कमेंट जरूर करा. प्रत्येकाच्या कमेंटचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, यूट्यूबने अशा प्रकारे नवीन क्रिएटरांना ही पॉलिसी मेल पाठवलेला आहे. हा मेल कसा आहे याबद्दलची माहिती तुम्हाला सर्वांना कळलीच असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.